आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या या बातमीपत्रात पहिली बातमी आहे ओबीसी आरक्षणासंदर्भातली। सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती न देता ती ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत। त्यामुळे सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया कायम राहणार आहे। मात्र ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्या ठिकाणचा निकाल हा न्यायालयाच्या संभाव्य निकालाच्या अधीन राहील असा निर्णय दिलाय। तसंच राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा न ओलांडता निवडणुका घ्या असे निर्देशही दिलेत। त्यामुळे यापुढे ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय। तर दुसरी बातमी आहे मुंबईत हवेची गुणवत्ता कमालीची खराब झाली आहे। हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत गेली आहे। उच्च न्यायालयाने याची दखल घेतली आहे। यावरून उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत महायुतीवर निशाणा साधलाय। आरेमधली झाडं तोडल्यानं प्रदूषण वाढलं, ठेकेदारासाठी झाडं तोडतात असं ठाकरे म्हणाले। तर उद्धव ठाकरेंना जळीस्थळी फक्त कंत्राटदार दिसता असं उत्तर ठाकरेंना आशिष शेलारांनी दिलंय। मुद्दा प्रदूषणाचा आहे, तो आता कंत्राटदारांवर घसरल्याचं दिसून येतंय। तर तिसरी बातमी आहे साधुग्रामसाठी तपोवनातील झाडं तोडण्यात येत आहेत। याचे पडसाद सध्या उमटताना दिसून येत आहे। साधुग्रामच्या नावाखाली तपोवनातील हिरवाई नष्ट करून दिल्लीतील प्रगती मैदानाच्या धर्तीवर अत्याधुनिक भव्य प्रदर्शनी केंद्र उभारण्याचा डाव रचल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करतायत। या प्रकल्पासाठी वृक्ष तोडले जातील, पर्यावरणाचा ऱ्हास होईल, उद्योगपतीचा मेळा भरेल असं पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। या आंदोलनात आता राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे उतरलेत। त्यामुळे महापालिका आंदोलनासमोर झुकणार का आणि तसं झालं तर साधुग्रामसाठीच्या नियोजनाचं काय हे प्रश्न उपस्थित होत आहेत। तर पाहूयात आपली पहिली बातमी। ती आहे आज तपोवनातली वातावरण हे जास्त पेटल्याचं पाहायला मिळतंय। साधुग्रामसाठी नाशिकच्या तपोवनातील झाडं तोडण्यावरून नाशिककरांमध्ये तीव्र पडसाद उमटल्याचं दिसून येतंय। साधुग्रामच्या नावाखाली तपोवनातील हिरवाई नष्ट करून दिल्लीतली प्रगती मैदानाच्या धर्तीवर अत्याधुनिक आणि भव्य प्रदर्शनी केंद्र उभारण्याचा डाव रचल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करतायत। या प्रकल्पासाठी वृक्ष तोडली जाणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होईल, उद्योगपतींचा मेळा भरेल असं पर्यावरण प्रेमींचा आरोप आहे। या आंदोलनात आता अभिनेते आणि राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे उतरले। त्यामुळे महापालिका या आंदोलनासमोर झुकणार का आणि तसं जर झालं तर आगामी श्रीवत्स कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामसाठीच्या नियोजनाचं काय हे प्रश्न उपस्थित होत आहेत। त्यामुळे आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे उतरल्याचं पाहायला मिळतंय। आता सयाजी शिंदे यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांना थेट प्रश्न उपस्थित केलेला आहे की जर तपोवनातील ही वृक्ष तोडली जाणार आहे तर ती नेमकी कशासाठी तोडली जाणार आहे आणि ही तोडली जाऊ नये यासाठी नाशिककर तर आक्रमक झालेलेच आहेत। मात्र त्यातच महायुतीतला महत्त्वाचा पक्ष राष्ट्रवादी, याच राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे हे या आंदोलनात उतरल्यानं महायुतीत सुसंवाद आहे की नाही असा प्रश्नही उपस्थित होतोय। आता या सगळ्या संदर्भात पुढे नेमकी काय योजना आखली जाते, महापालिकेकडून, प्रशासनाकडून काय उत्तरं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झाडे वाचवा, झाडे वाचवा। कळलंय आपल्या माध्यमातून की सयाजी शिंदे साहेब तिथे गेलेले आहेत, परंतु ह्या सगळ्या विषयाला कोणी राजकीय वळण देत आहे, कोणी विध्वंसक प्रकारे वळण देत आहे। अशा प्रकारे वळण देणं योग्य नाही। नाशिक दरवर्षी कुंभमेळ्यासाठी नवीन नवीन खर्च करण्यापेक्षा एकच मोठा डोम उभारण्याचं काम त्या ठिकाणी प्रस्तावित आहे, त्याचा एक विचार चालू आहे आणि ते जर सक्सेसफुल झालं तर दर कुंभमेळ्याला वेगळा डोम उभारायचा, वेगवेगळ्या साधूंसाठी व्यवस्था करायची याची आवश्यकता पडणार नाही। असं हे एक्झिबिशन सेंटर आणि उरलेल्या 10 वर्ष त्या डोमचं काय करायचं तर 10-11 वर्ष तिथे आर्थिक नियोजनाचे सगळे विषय होतील, म्हणजे उद्योजकांचे असतील, मीटिंगचे असतील, पर्यटनाचे असतील, या सगळ्या विषयामध्ये तो डोम कामाला येईल। अशा प्रकारचं एक विचार पुढे आलेला आहे आणि प्रशासन त्याची चाचपणी करत आहे। आणि वृक्षतोडीबद्दल म्हटलं तर मी मागच्याच वेळी सांगितलंय की वृक्षतोड हे साप म्हणून भुईला दोपटण्याचा प्रकार आहे। अद्यापही कोणत्या जातीचे किती वृक्ष तोडले जाणार हे निश्चित झालेलं नाही। सर्व्हे
तर याच सगळ्या मुद्द्यावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी पर्यावरणप्रेमी रोहन देशपांडे त्याचबरोबर भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जोडले गेलेत। तुम्हा दोघांचंही जय महाराष्ट्रमध्ये स्वागत। आपण पाहतोय की आज तपोवनातला हा मुद्दा आणखीनच चिघळल्याचं पाहायला मिळतंय। मी सर्वात प्रथम जाते रोहन देशपांडे यांच्याकडे। रोहन, आपण पाहतोय की आज सयाजी शिंदे या आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांनी असा मुद्दा समोर आलेला आहे की या ठिकाणी साधुग्राम न उभारता एक टेंडर पास करण्यात आले, जे 220 कोटी रुपयांचं टेंडर आहे आणि या ठिकाणी मोठं एक्झिबिशन सेंटर उभारलं जाणार आहे। काय नेमका हा प्रकार? खरं तर सरकारने आणि शासनाने जी भूमिका घेतलेली आहे टेंडरची किंवा विकास करण्याची ती चांगली आहे। विकासाला पर्यावरण प्रेमींचा कुठलाही विरोध नाही। नाशिकमध्ये अशा प्रकारच्या वास्तू झाल्या पाहिजे, त्या वास्तूंमधून जगभरातले प्रदर्शन झाले पाहिजे, जगभरातले कलाकार त्या ठिकाणी आले पाहिजे, याबद्दल आमचं दुमत नाही। एक पर्यावरण प्रेमी म्हणून फक्त मी एकच सांगू इच्छितो की या ठिकाणी तपोवनामध्ये हे जे काही इथे जे काही प्रभू श्रीरामचंद्र आपला जो इतिहास आहे, या ठिकाणी फक्त एक्झिबिशन सेंटर जे होणार आहे ते आपण शिफ्ट करावं दुसऱ्या जागेमध्ये आणि हा जो आपला पुरातन वारसा आहे प्रभू श्रीरामचंद्रांचा तो जतन व्हावा, हीच आमची इच्छा आहे। निश्चित। रोहनजी, याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अजित चव्हाणही जोडले गेलेत। अजितजी, आपण पाहतोय की रोहन देशपांडे हे स्वतः भाजपचे पदाधिकारी आहे आणि याचबरोबर राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदेही या आंदोलनात आज उतरल्याचं पाहायला मिळतंय। कुठेतरी महायुतीतल्या पदाधिकाऱ्यांकडून, नेत्यांकडून या सगळ्या आंदोलनाला सहभाग दिला जातोय, प्रोत्साहन दिलं जातंय आणि महायुतीच्या या निर्णयाविरोधातच हे नेते आज मैदानात उतरले, या आंदोलनात उतरलेत। खऱ्या अर्थानं लोकशाही महायुतीमध्ये आहेत। रोहन देशपांडे हे माझेच सहकारी आहेत। मी ज्या बुद्धिजीवी प्रकोष्ठाचा प्रदेशाचा संयोजक म्हणजे प्रदेशाध्यक्ष आहे, त्याचे ते प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत। आपण एक लक्षात घ्या की खऱ्या अर्थानं लोकशाही कुठल्या पक्षांमध्ये हे आपल्याला इथं स्पष्ट दिसतंय। आम्ही सगळेच वृक्ष वाचले पाहिजे याचे समर्थक आहोत आणि याचंच हे द्योतक आहे की आमचेच काही सहकारी म्हणतात की इथली झाडं तुटली नाही पाहिजे। आमच्या सगळ्यांचंच ते म्हणणं आहे, तुटली नाहीच पाहिजे। आणि त्याच करता नाशिकचे संवेदनशील नेते आमचे उत्तर महाराष्ट्राचे आणि कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रशासनाला सूचना दिल्या की आपण सगळ्यांची याच्यामध्ये नेमकी भूमिका काय आहे हे पाहून घ्या। रोज सातत्यानं सगळ्यांची चर्चा होते। मी आपल्याला इथली एकूण सगळी भौगोलिक परिस्थिती सांगतो। हा परिसर भरपूर मोठा आहे। दरवेळेला आमची अडचण काय होते माहितीये का, की ज्या आमच्या आरक्षित जागा आहेत त्यांच्यावरती अतिक्रमण होतात, लोक कोर्टामध्ये जातात, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होतात। आता ही जी जागा आहे या जागेवरती जी पुरातन वृक्ष आहेत त्याला कुठेही हात लावायचा नाही, अशा संदर्भामधल्या अतिशय स्पष्ट सूचना माननीय गिरीश भाऊंनी दिलेल्या आहे की मोठी झाडं नाही, पण जी खुर्टी झाडं आहेत, आपण एखादं घर बांधायला घेतलं, नव्यानं रस्ता तयार करायला घेतला तरी जी खुर्टी झाड आहेत असेल, 5 वर्षामध्ये फोपवणारी रेंट्री गुलमोहरा सारखी झाडं ज्यांचं वयच मुळात 15 वर्ष आहेत, अशी झाडं जर समजा इथनं हटली, एक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी दरवर्षी दर कुंभमेळ्याला आपण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती शेकडो कोटी रुपयाची टेंडर्स काढतो आणि नव्याने ही सगळी व्यवस्था करतो। त्यापेक्षा एक स्थायी व्यवस्था, मोठी वृक्ष तिथं तशीच ठेवून तपोवनामध्ये जर भारत मंडपम सारखा असे एखादा प्रकल्प सुरू झाला तर निश्चितपणे, आता जसं आंदोलकांचंही म्हणणं आहे की याला आमचा विरोध नाही, एक आपण लक्षात घ्या नाशिकच्या आसपास आताही आमचा फाशीचा डोंगर असेल, पांडवलेणा असेल, मी अभिनंदन करतो वन विभागाचं, नाशिककर नागरिकांचा। आम्ही तिथं स्वयंस्फूर्तीनं जाऊन झाडं लावली। नाशिक महानगरपालिकेनं 100 एकरापेक्षा अधिक जागा, त्या जागेवरती थोडंफार आम्ही काढणार आहोत, त्या सगळ्याला आम्ही तिथं लावू असं नाशिक महानगरपालिका म्हणते। बरं अजितजी, काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज तुटतोय, याच संदर्भात मी रोहनजींना प्रश्न विचारू इच्छिते। रोहनजी, जसं अजितजी म्हणताय की कायमस्वरूपीचा जो हा भारत मंडपम उभारण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे, याला तुमचा विरोध नाही असं अजितजींचं म्हणणं आहे। आमचा विरोध विकासाला नाहीच आहे, आमचा विरोध विनाशाला आहे। झाडं तोडून आपण जर सभामंडप या ठिकाणी उभं करणार असू तर एक पर्यावरण प्रेमी म्हणून, म्हणजे राजकारणापलीकडची माणूस म्हणून माझी जबाबदारी हे पर्यावरण आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जे जे काही झाडं वृक्षतोड होईल ती आम्हाला अमान्य आहे। जी अजितजी, या रोहनजी यांचं असंही म्हणणं आहे। हा, तुम्ही बोला अजितजी। मोठी झाडं कुठंच तोडली जाणार नाही, परंतु माझं पुन्हा एकदा सर्व वृक्षप्रेमींना आवाहन आहे की ज्या पद्धतीनं प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत, बघा भारतीय जनता पक्ष म्हणून
आम्ही वृक्षप्रेमींच्या सोबत आहोत. आम्ही धन्यवाद. झाडं वाचली पाहिजे याच भूमिकेतनं सातत्यानं संवाद साधतो. सर्वच आंदोलकांशी संवाद साधतो. हे आंदोलन अत्यंत ममत्वानं हाताळलं जाते, कारण याच्यामध्ये आम्ही सगळे जे सहभागी आहोत, हा नाशिककरांची मागणी म्हणून आम्ही याच्याकडे पाहतोय. आणि निश्चितपणे कुठल्याही प्रकारे मोठी झाडं या ठिकाणी बळी दिली जाणार नाहीत याची काळजी घेऊन संबंधित ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, ती जागा सुरक्षित राहील. त्या जागेला परत परत पुन्हा पुन्हा आपल्याला सातत्यानं खर्च करायची वेळ येणार नाही. जी चांगल्या प्रकारची सोय जी रोहनजी बोला, तुमची काय मागणी आहे? या सगळ्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? हे आंदोलन जर प्रशासनानं योग्य त्या उपाययोजना केल्या तर हे आंदोलन मागे घेणार का? नाही, या ठिकाणी आमचे जे नेते आहेत अजितदादा चव्हाण यांच्याशी माझं वेळोवेळी बोलणं होतं आहे. काल रात्री पण मी त्यांच्या बरोबरच होतो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांना काही गोष्टी या ठिकाणी ग्राउंड लेवलच्या पण सांगितल्या की नाशिककरांच्या भावनेचा आपण आदर केला पाहिजे आणि त्याविषयी देखील ते सकारात्मकरित्या देवेंद्रजींशी पण बोलता आहेत, गिरीश भाऊंशी पण बोलतायत आणि 1-2 दिवसात आमची बैठक पण त्या ठिकाणी बीजेपी कार्यालयामध्ये आमची होणार आहे. आमचे शहराध्यक्ष सुनील केदार देखील या ठिकाणी यांनी पण या विषयी माहिती दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी ही कधीही चुकीच्या बाबतीत काही गोष्ट करू शकणार नाही, कारण पर्यावरण आमच्या भारतीय जनता पार्टीचा पहिला उद्देश आहे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष, नंतर मी स्वतः. तर प्रथम राष्ट्र म्हटल्यानंतर राष्ट्राचं पर्यावरण टिकवणं देखील ही भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की प्रशासनाच्या काही तांत्रिक चुका असतील आणि त्या गिरीश भाऊंपर्यंत किंवा देवेंद्रजींपर्यंत आता अजितदादा नेतीलच आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न सुटेल अशी मला अपेक्षा आहे. निश्चित. अजितजी, खरं तर राष्ट्रवादीचे नेते सयाजी शिंदे या आंदोलनात उतरले. या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतो. जसं तुम्ही म्हणालात की या आंदोलनकर्त्याशी तुम्ही संवाद साधताय, प्रशासन या संदर्भात योग्य त्या उपाययोजना करेल. मात्र महायुतीतलेच नेते जर अशा पद्धतीने आंदोलनात उतरत असतील तर महायुतीत कुठेतरी सुसंवाद नाही असा प्रश्न उपस्थित होतो. नाही, मला हे अजिबात पटत नाही. एखाद्या चांगल्या मुद्द्यावरती वेगवेगळे विचार आपले ठेवणं आणि त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं हेच लोकशाहीला अभिप्रेत आहे. आपण हुकुमशाहीमध्ये तर नाही होत. जी आपण आता आंदोलकांचे प्रतिनिधी रोहन देशपांडे यांना ऐकलं. जी प्रत्येकाचा आवाज ऐकून घेणं, त्यांचं म्हणणं काय ते समजून घेणं, हे राजकीय पक्ष म्हणून आमच्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाचा विचार करणारे लोक आहेत, पण आमची जी विचारधारा आहे त्या विचारधारेमध्ये सर्वसमावेशकता आहे, सबका साथ सबका विकास आहे. त्यामुळे दडपशाही न करता प्रत्येकाचा आवाज ऐकून घेणारच आहोत. आणि मला खात्री आहे प्रशासनानं काही गोष्टी जर चुकीच्या केल्या असतील तर आमचे नेते त्या दुरुस्त करण्यासंदर्भामध्ये दररोज सूचना देत आहेत. आपण स्थानिक वर्तमानपत्रांमधल्या बातम्या पहा की या विषयामध्ये कुठेही पर्यावरण, फक्त मला एक सांगायचं याच्यामध्ये, काही डावी मंडळी आणि काही काँग्रेसी विचाराचे लोक या आंदोलनामध्ये घुसलेत. ते थेट अकबरानं कुंभमेळा सुरू केला इथपर्यंत गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हे जे शत्रू आहेत हे शत्रू आंदोलकांनी वेळीच ओळखावे आणि या काही झाडांच्या आडून हिंदूंच्या इतक्या मोठ्या उत्सवाला कुठंतरी गालबोट कसं लावता येईल आणि सुरुवातीलाच काही विघ्न कसं आणता येईल याचा हे विघ्न संतोषी लोक विचार करतायत. त्यामुळे अनेक लोक जे संवेदनशील लोक आहेत, ज्यांना कळतंय की इथं विकास झाला पाहिजे, तेवढी झाडं दुसरीकडे लागणार आहेत, ती झाडं मोठी केली जाणार आहेत, त्याची जबाबदारी महापालिका घेणार आहे, हे सगळं असताना निश्चित. अजितजी, त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या संदर्भात प्रशासन नेमकं या आंदोलनकर्त्यांचं कसं म्हणणं समजून घेतं आणि काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्वाचं ठरेल. रोहनजी, अगदी वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे, थोडक्यात आपलं मत मांडा. आताच अजितदादांनी सांगितलं की या ठिकाणी काही मंडळी चुकीच्या पद्धतीने आंदोलन नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मी दादांना सांगू इच्छितो आणि संपूर्ण महाराष्ट्राला सांगू इच्छितो की पर्यावरण प्रेमी हे कधीही कुंभमेळ्याला विरोध करू शकणार नाही, हिंदूंच्या आस्थेला विरोध करू शकणार नाही आणि जे या ठिकाणी झाडांच्या नावाखाली येऊन इतरत्र वक्तव्य करत आहेत त्या ठिकाणी देखील आम्ही त्या लोकांचा देखील निषेध करतो. मध्यंतरी पत्रकारांविषयी पण काही चुकीच्या गोष्टी बोलल्या गेल्या, त्या ठिकाणी देखील आम्ही विरोध केलेला आहे. नाशिककरांचे पत्रकार यांचं मी खऱ्या अर्थाने अभिनंदन करेल की त्यांनी ज्या पद्धतीने झाडांविषयी पर्यावरणाविषयी संवेदनशीलता दाखवली याची इतिहास नोंद घेईल आणि ज्या पद्धतीने याआधी कुठे वृक्ष तुटले गेलेले आहेत परंतु नाशिककरांनी हे तपोवनातले वृक्ष वाचवल्यानंतर हा इतिहास विसरणार नाही, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो. रोहनजी, त्यामुळे एकंदरीतच आता या आंदोलनाचं पुढे स्वरूप कसं असेल आणि प्रशासन या संदर्भात काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास रोहनजी खूप धन्यवाद तुम्ही जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. आणि अजितजी, तुम्ही असेच जोडलेले राहा, कारण आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून प्रतिक्रिया हवी आहे.
वळूयात पुढच्या बातमीकडे. सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती न देता ती ठरलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया ही कायम राहणार आहे. मात्र ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे त्या ठिकाणचा निकाल हा न्यायालयाच्या संभाव्य निकालाच्या अधीन राहील असा निर्णय दिलाय. तसंच राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षणाची मर्यादा न ओलांडता निवडणुका घ्या असे निर्देशही दिले. त्यामुळे पुढे या ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय. तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण जोडलेले आहेत आणि त्याबरोबरच ओबीसी नेते हरिभाऊ राठोडही या चर्चेत सहभागी झाले. तुम्हा दोघांचंही स्वागत. हरिभाऊजी, आपण पाहतोय की आता काल सर्वोच्च न्यायालयात ही महत्त्वाची सुनावणी झाली, ज्यामध्ये कोर्टानं कुठल्याही प्रकारे या निवडणुका अडवल्या नाहीयेत. निवडणुकांचा मार्ग जरी मोकळा झाला असेल तरी महत्त्वाचा मुद्दा की आता ओबीसीचं जे आरक्षण आहे ते 50% पुढे जाऊ नये असं कोर्टानं सांगितलंय. एकंदरीत आता राज्य निवडणूक आयोगासमोर किती मोठं आव्हान? याच्यात दोन गोष्टी घडल्या आहेत. जरी निवडणुका अडवल्या नसतील तर याला आपण काय म्हणू शकतो की टांगती तलवार आहे. म्हणजे आता काही लोक निवडून येतील आणि मग काहीतरी दुसराच निर्णय जर यांनी दिला मान्य सर्वोच्च न्यायालयाने, तर मागच्या वेळेस जर 289 लोकांचं जे रद्दबातल झालं होतं असं होऊ नये. कारण काय, याच्यात किती खर्च, किती सगळा काही व्याप असतो. आणि ते खरं म्हणजे माझं काय म्हणणं आहे की याच्यामध्ये काय करायला पाहिजे होतं माननीय न्यायालयाने, याच्यामध्ये स्पष्ट निकाल द्यायला पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला मागे घेऊन जातो, थोडं मागे घेऊन जातो. जी, हे म्हणजे संविधानाने दिलेले आरक्षण आहे, बरोबर. मग हे कुठून आले क्या, तर सर्वोच्च न्यायालयाच्या ही जी कृष्णमूर्तीची केस झाली त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की 50%च्या वर जाऊ नये आणि त्यासाठी ट्रिपल टेस्ट करा असं म्हटलं होतं. ठीक आहे, त्याच्याप्रमाणे आपण ट्रिपल टेस्ट केली, पांटे आयोगाने केली ट्रिपल टेस्ट. मग ती टेस्ट बघायला पाहिजे की नाही सर्वोच्च न्यायालयाने, त्याला बाजूला ठेवताय तुम्ही. 2 वर्ष उगीच म्हणजे विनाकारण काही कारण नसतात. केवळ म्हणजे कोर्टाला, न्यायालयाला बोलू नये तसं, पण न्यायालयाच्या मर्जीनुसार आपलं जर चालत असेल तर हे जे 2-2.5 वर्ष कशामुळे गेले, तर केवळ न्यायालयाने अडवणूक केली म्हणून. मग न्यायालयाने अजूनही जर अशा पद्धतीने अडवणूक चालू असेल जी. तर हे थोडं मोठं नुकसान आहे. प्रशासन कसं चालवायचं सरकारने, आणि त्यामुळे सरकार निर्णय घेते चांगल्यासाठीच घेते, आयोग सुद्धा चांगल्यासाठीच आहे. मग न्यायालय जे याच्यामध्ये अशा प्रकारचे निर्णय देतात, तर माझं म्हणणं आहे की आता ठीक आहे तुम्ही हे दिलंय, आता पुढचं माझं काय म्हणणं आहे की पुढचा निर्णय घेण्यापूर्वी आणखी काही मुद्दे उपस्थित झालेले आहेत. हे जे 50%ची कॅप होती ना, ती शैक्षणिक आणि नोकरीसाठी होती. जी. खरं म्हणजे त्याचा काही संबंध नाही या आरक्षणाशी, तरी तुम्ही आरक्षणाशी जोडलं, ठीक आहे. मग त्याच निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे जे 9 जजेसचे निर्णय दिला होता त्यामध्ये असं म्हटलं होतं की तर एखादी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तर त्या अशा बाबतीत ते देता येईल आरक्षण 50%च्या वर. त्यानंतर एस.व्ही. जोशीची केस झाली 259/1994. त्याच्यामध्ये 3 जजेस बसले होते. त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर एम्पिरिकल डाटा असेल तर तुम्ही आरक्षण देऊ शकता. जी. मग असं जर असेल तर तो निकाल का चर्चेत आला नाही, का नाही तो निकाल जी. चर्चेत? 3 जजेसनी सर्वोच्च न्यायालयाच्या हरिभाऊ, मात्र यामुळे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो. जसा तुम्ही उल्लेख केला की यापुढेही नगरपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका होतील, मात्र जे जिंकून आलेले उमेदवार असतील त्यांच्या निवडीवरती टांगती तलवार असेल. याच संदर्भात अजितजी, मला तुमच्याकडून उत्तर हवंय की जर निवडणूक आयोगानं किंवा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय बदलला किंवा काही निर्णयामध्ये फेरफार झाली तर याचा राजकीय पक्षांना किती मोठा फटका बसू शकतो? मॅडम, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्यांच्याच करता थोडासा चिंतेचा विषय हा निश्चितपणे आहे. त्याचं कारण असं की निकाल जरी लागलेला असला तरी ज्या मागच्या निवडणुका होतील त्याच्यात निवडून आलेले लोक, जसं हरिभाऊ म्हणाले तसं,
आणि पुढं सुद्धा आयोगाला या सगळ्या निर्देशांचं पालन करावं लागणार आहे. काही याचिका प्रलंबित आहेत, त्याच्या संदर्भामध्ये आणखी काय विचार करून न्यायालय याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतं, हे खरंच अत्यंत औत्सुक्याचा विषय आहे. परंतु निश्चितपणे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जेव्हा एखादी गोष्ट जाते तेव्हा करता येत नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला त्याच्यामध्ये टीका टिप्पणी एक आपण ज्याला असं म्हणूया की एक अंतर राखून करावी लागते. आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या निवडणुकांच्या विषयामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या करता ही चिंतेची बाब होती, पण निदान माननीय न्यायालयानं या निवडणुकांमध्ये कुठलीही आडकाठी आणली नाही किंवा निवडणुका घेण्याची परवानगी दिली. हे जरी खरं असलं तरी सुद्धा हा प्रश्न आहेच. निश्चित आता जे लोक निवडून येतील त्या निवडून आलेल्या लोकांचं भवितव्य न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल का, हा निश्चितपणे आपण म्हणताय तसं चिंतेचा विषय आहे. परंतु या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की न्यायालयानं जे काही निर्देश दिलेले आहेत, ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना निवडणूक आयोगानं अत्यंत काटेकोरपणे त्याचं पालन करून, लोकशाहीला ही निवडणूक प्रक्रिया अतिशय महत्वाची असते. सरकार म्हणून आणि इतर सर्वच जी मंडळी आहेत, राजकीय पक्ष या निवडणुकांमध्ये सहभागी होतात, त्यांना देखील या सगळ्याची निश्चितपणे उत्सुकता असते, एक प्रकारची धाकधूक असते. अनेक मोठमोठ्या तयाऱ्या कराव्या लागतात, याच्याकरता होणारा खर्च मोठा असतो. या सगळ्यावरती विचार करून न्यायालयानं योग्य तो निर्णय द्यावा आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर ज्या पद्धतीनं आता हरिभाऊ म्हणाले की काही याच्यामध्ये त्रुटी राहू नयेत आणि निर्धोकपणे निसंकोचपणे पुढच्या काळामध्ये आपल्याला निवडणुका घेता आल्या पाहिजेत. निश्चित. त्यामुळे जसा तुम्ही मुद्दा काढला की पुढच्या निवडणुका, खरं तर सगळ्यांचंच लक्ष हे पुढच्या निवडणुकांकडे लागलेलं आहे. हरिभाऊ, मी तुमच्याकडे येते. जसं आता अजितजी म्हणाले की पुढच्या निवडणुकांसाठी सगळ्याच पक्षांना खूप तयारी करावी लागते. आता ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतरिम निर्णय येईल त्यानंतर याचा परिणाम जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांवर कशा पद्धतीनं होऊ शकतो? माझी तर आपल्या मार्फत विनंती आहे आपल्या निवडणूक आयोगाला, की राज्य निवडणूक आयोगाला, की त्यांनी काय करायला पाहिजे की जे क्लिअर केले ते तर घ्यायलाच पाहिजे. आता प्रश्न नाही, 50% आतलं असेल ते सगळ्या निवडणुका मुंबई वगैरे मला वाटतं 1-2 चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये प्रॉब्लेम आहे, बाकी महानगरपालिकेमध्ये काही प्रॉब्लेम नाही, सगळे निवडणुका होती. पण जिथे 50च्या वर गेलो आहे आपण, त्या निवडणुका बिलकुल जाहीर करायच्या नाही. कारण त्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही पण जाणार आहोत. मला रिव्ह्यू टाकायची आहे की ही परिस्थिती आता नव्याने आपल्याला विचार करावा लागणार आहे. 27%च का, 38% का नको? कारण पांटे आयोगाने सांगितलं की 37.88% हे ओबीसी आहे, म्हणजे मोजल्या गेले. आधी काय होतं, मंडळ आयोगाचे मोजले नव्हते, ते अनुमानित आकडे होते. म्हणून 54% असताना तुम्हाला 27% दिलं. याचं कारण ते आहे की हे मोजले नव्हते आणि SC ST हे मोजलेले असतात. मग SC ST ला वेगळा हरिभाऊ, खरं तर वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्हाला इथेच थांबवावं लागतंय. मात्र आता पुढे काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. तुर्तास हरिभाऊजी खूप धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. पुढची बातमी राजकीय वर्तुळातून. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदा घेतात आणि महायुतीवर आरोप करतात. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीवर आरोप केलाय. आरेमधील झाडं तोडल्यामुळे प्रदूषण वाढलं, ठेकेदारासाठी झाडं तोडली जातात असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर उद्धव ठाकरे जळीस्थळी फक्त कंत्राटदार दिसतात असं आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. तर या संदर्भात बोलण्यासाठी ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषारजी, सर्वात प्रथम मी तुमच्याकडे येते. उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुंबईतलं जे प्रदूषण वाढतंय ते कुठल्याही ज्वालामुखीमुळे नाही, तर आरेमधली जी झाडं तोडली त्याच्यामुळे प्रदूषण वाढतंय. मग जे मुंबईमध्ये इतर कामं सुरू आहेत त्यामुळे प्रदूषण वाढत नाही का, असा मुद्दा उपस्थित होतो. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की तुम्ही जर पाहिलं आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे जे दोन आपल्या मुंबईमधले जे दोन ठिकाणं आहेत, ही ठिकाणं म्हणजे मुंबईचं एक फुफ्फुस आहे. जर तुम्ही पाहिलं तर 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये 32% वन जमिनी होत्या आणि आज जर तुम्ही पाहताय 2025 मध्ये तर त्या वन जमिनीचा जो आकडा आहे तो कमी होऊन
16%वरती, म्हणजे निम्मा झालेला आहे. आणि आरे कारशेड जेव्हा ती बनत होती आणि तिकडे वृक्षतोड होण्याचं काम चालू होणार होतं, मुख्यमंत्री असताना माननीय उद्धव साहेब ठाकरेंनी त्या कारशेडला स्थगिती दिली होती आणि ती स्थगिती उठवण्याचं काम बीजेपीनी जसं सरकार आलं तर ती स्थगिती उठवली गेली आणि तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली गेली आणि कारशेडचं काम सुरू केलं. आता आरे पाठोपाठ त्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातही विकास आराखडा आणून जंगल बोडके करण्याचं प्रयत्न केला जात आहे. म्हणजे कसं आहे की आज मुंबई जे श्वास घेत आहे या दोन जी ठिकाणं आहेत त्याच्यामुळे घेत आहे, त्या ठिकाणामध्ये मोठी मोठी आणि खूप जुनी अशी वृक्ष आहेत आणि ही वृक्ष तोडून, आणि जर तुम्ही पाहिलं तर अख्ख्या जगात असं कुठलंही राष्ट्रीय उद्यान नाहीये जे एका सिटीला लगत आहे आणि त्या सिटीला लगत असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे जे प्राणी आहेत, प्राण्यांच्या अनेक जाती तिथे आहेत. हे एकमेव असं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याच्यामध्येही विकास आराखडा आणून ते जंगल बोडके करण्याचा प्रयत्न करत आहे. तुषारजी, खरं तर याच मुद्द्यावर आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा आहेत. अजितजी, जसं आता तुषार रसाळ यांनी म्हटलेलं आहे की झाडं तोडली जात आहेत, यामुळेच कुठेतरी प्रदूषण वाढतंय. मात्र हा मुद्दा होता प्रदूषणाचा, तो गेला कंत्राटदारांवर. उद्धव ठाकरे कंत्राटदार धार्जिन आहेत, हा आरोप नेमका कशावरून केला जातो? मला तुषारजींना एक सांगायचं आहे की वनांची जी घनता आहे ती महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे. त्याची आकडेवारी, जशी त्यांनी आकडेवारी सांगितली, मी आपल्याला आकडेवारी सांगतो की जवळपास 11,077 चौरस किलोमीटरनं या वनघनतेमध्ये वाढ झालेली. मुद्दा एक. दुसरा विषय आम्हाला एक सांगायचा आहे आपल्याला की उद्धव ठाकरेंच्या स्थगिती सरकारमुळं मुंबईचा जो विकास रखडला होता, एखाद्या जंगलामध्ये आपण जर राष्ट्रीय हिताच्या प्रकल्पासाठी अवघी काही चौरस मीटर जमीन आपण मागतोय आणि त्या बदल्यामध्ये आपण त्याच्या 10 पट वृक्षांची लागवड करून त्याची जोपासना करण्याच्या संदर्भामध्ये अत्यंत काटेकोर असलेली अशी ग्रीन ट्रिब्युनलला आखून दिलेली उपाययोजना जर आपण करतो तर नेमकी अडचण काय? अडचण अशी असते मॅडम, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की एकाच गावामधल्या एकाच विषयाशी संबंधित असलेल्या या कंत्राटदारांनी अनेक वर्ष मातोश्रीची सेवा केलेली आणि हे जे कंत्राटदार आहेत म्हणजे मिठी नदीचा गाळ काढणाऱ्या कंत्राटदारांनी मुंबईमधले रस्ते चांदीचे पैसे खाल्ले, ते कुणाच्या आशीर्वादानं खाल्ले? अजितजी, खरं तर आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुमचा मुद्दा इथेच थांबवावा लागतोय. तुषारजी, त्याचबरोबर अजितजी, तुम्हा दोघांचे खूप धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी. मुंबईची मेट्रो धावून. तर या सगळ्या बातम्यांचा या बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.